चला नमस्कार मित्रांनो, आज आपण LIC HFL याच्यामध्ये जे 180 पदांची भरती निघाली आहे याच्याबद्दल जाहिरात आहे, ती जाहिरात आज आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहोत। बघा, आपण एक शॉर्ट व्हिडिओ जो आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला आपण घेतला होता, जो करियर मित्र आपला इंस्टाग्राम पेज आहे, तुम्ही फॉलो केलेलं नसेल तर आताच फॉलो करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय। तर तिथे मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेज होते की सर याची डिटेल जाहिरात आम्हाला सांगा, कारण 30 एप्रिल ही लास्ट तारीख आहे आणि अजूनही या भरतीबद्दल आपल्याला गोंधळ आहे। तर बघा, 180 पदांसाठी ही भरती आहे आणि तब्बल पूर्ण देशभरात याच्या 180 जागा असणार आहे। आता याच्यामध्ये महाराष्ट्रात देखील याच्या 25 पर्यंत जागा आहेत। ओके, सर्वाधिक पद कुठे बघायला मिळत आहे आपल्याला, तर ते कर्नाटक मध्ये आहे। कर्नाटक मध्ये 29 पद आहे, त्याच्यानंतर तेलंगणाला 24 पद आहे आणि तामिळनाडू इथे 21 पद आपल्याला बघायला मिळत आहेत। आता महाराष्ट्रामध्ये बघा 25 पद भरल्या जाणार आहेत। ते कुठे कुठे, तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि इतर काही शहर आहेत की त्या शहरांमध्ये ही पद भरली जाणार आहे। आता LIC HFL हे काय आहे, तर LIC HFL हे LIC चं एक हाऊसिंग फायनान्स लिमिटेड एक डिपार्टमेंट आहे, एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो। जे हाऊसिंग फायनान्स आहे त्या रिलेटेड वर्क इथे याच्यामध्ये होत असते। बघा, याच्यामध्ये तुम्हाला तिथे वेतन जे आहे ते क्लिअरली मेन्शन आहे, पण जवळपास तुम्हाला 4,98,108 रुपयापर्यंत टोटल तुमचं तिथे अॅन्युअल CTC असणार आहे। ओके, टोटल अॅन्युअल CTC जवळपास तुम्ही 5 लाख रुपये धरून चाला, 5 लाख रुपये तुमचं पॅकेज तुम्हाला इथे मिळणार आहे। याच्यामध्ये तुमचे HRA असेल किंवा अदर भत्ते जे आहेत हे टोटल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे। PF वगैरे, मेडिक्लेम आहे आणि अदर जे HRA वगैरे असेल ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला। ओके, आणि हा याच्यामध्ये महत्वाचं HRA बघा, HRA जे मुंबई, दिल्ली यासारखे जे श्रेणी 1 चे शहर आहेत, तर तिथे HRA तुम्हाला जवळपास 4,400 रुपयापर्यंत जाईल आणि मिल कुपन पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार। निव्वळ पगार जो आहे तुमचा हा 29,527 रुपयापासून सुरू होईल आणि हा HRA वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड राहील किंवा त्याच्यामध्ये प्लस होऊन जाईल। आणि श्रेणी 2 चे जे शहर आहेत, म्हणजे जसं श्रेणी 1 मध्ये मुंबई, दिल्ली येतात, तसे श्रेणी 2 मध्ये काही शहर येतात, त्याच्यामध्ये 3,600 रुपये 3,600 रुपयापर्यंत तुम्हाला HRA मिळणार आहे। नंतर श्रेणी 3 चे जे शहर आहेत, श्रेणी 3 चे म्हणजे कॅटेगरी 3 चे जे सिटीज आहेत, तिथे तुम्हाला 3,000 रुपयापर्यंत HRA इथे मिळणार आहे। ओके, याच्यामध्ये दररोज 210 दराने तुम्हाला मिल कुपन मिळतात। मिल कुपन म्हणजे जेवणाचा जे भत्ता आहे त्या दररोज 210 रुपयाच्या हिशोबाने तुम्हाला इथे मिळणार आहे आणि हे 3 शहरांसाठी सेम असणार आहे। म्हणजे श्रेणी 1, श्रेणी 2, श्रेणी 3 या तिघांसाठी हे मिल कुपन त्याची प्राइस सेम असणार आहे। आता बघा, याच्यासाठी वयोमर्यादा काय, याच्यासाठी वयोमर्यादा काय असणार, तर याच्यासाठी वयोमर्यादा असणार आहे 21 वर्ष ते 30 वर्ष तुमचं वय पाहिजे 1/4/2026 रोजीपर्यंत। म्हणजे कमीत कमी तुमचं 21 वय पाहिजे, कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 30। ओके, कधीपर्यंत, 1 एप्रिल पर्यंत, 1 एप्रिल 2026 पर्यंत, 1 एप्रिल 2026 पर्यंत। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे। म्हणजे तुमचा जन्म जवळपास इथे 96 ला वगैरे झालेला पाहिजे, त्याच्या 2 एप्रिल 96 च्या पूर्वी जन्म नसावा आणि 1 एप्रिल 2005 च्या नंतरचा जन्म नसावा। बघा, याच्यामध्ये तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं जे आहे ग्रॅज्युएशन, इथे आपण बघितलं होतं की मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ग्रॅज्युएशन तुमचं इथे पाहिजे आणि ते 55% गुणांसह पाहिजे। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन हे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत किमान 55% गुण पाहिजे। कोणतीही शाखा असेल तरी चालेल, फक्त 55% गुण पाहिजे। कोणतीही शाखा असेल तरी चालेल, सायन्स असू द्या, आर्ट्स असू द्या, कॉमर्स असू द्या, अदर कोणतीही कॅटेगरी असली तरी चालेल, कोणतीही शाखा असली तरी चालेल, तर फक्त 55% गुण इथे पाहिजे। नंतर तुम्हाला इथे बेसिक नॉलेज पाहिजे कॉम्प्युटरचं, कॉम्प्युटर म्हणजे संगणक ज्ञान पाहिजे। लाईक तुमचं MSCIT आहे बघा, MSCIT इथं आपण
हे करू शकतो. MSCIT आहे, MSCIT तुमची इथे झालेली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता निवडीचे टप्पे कसे असतात. निवडीचे टप्पे कसे असतात बघा. आता जर तुम्ही समजा फॉर्म भरताय, ही प्रोसेस कशी पूर्णपणे चालणार आहे, तर ती प्रोसेस आहे, सगळ्यात पहिला टप्पा तुमचं ऑनलाईन एक्झाम होईल. याच्यामध्ये 200 गुणांची एक्झाम होईल. इथे 200 गुणांची एक्झाम असेल. 200 गुणांची एक्झाम तुम्हाला पास आउट करावं लागेल. आता ती पुढे मी डिटेलमध्ये सांगतो. ही 200 गुणांची एक्झाम कोणकोणते सब्जेक्ट आहे, कोणत्या सब्जेक्टला किती मार्क याच्यामध्ये मिळणार आहे. ओके. तर याच्यामध्ये पहिला टप्पा तुमची ऑनलाईन सीबीटी होईल. ऑनलाईन सीबीटी झाली की नंतर इथे इंटरव्ह्यू सुद्धा आहे. सेकंड टप्पा तुमचा इंटरव्ह्यूचा असतो. परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि जे लोक मेरिटमध्ये येतील, परीक्षा देऊन जे लोक मेरिटमध्ये येतील त्या लोकांसाठी इथे इंटरव्ह्यू अरेंज केला जाईल. आणि इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर तिसरा टप्पा आहे तुमचं मेडिकल आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. मेडिकल आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. आणि याच्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी लागेल आणि त्याच्या आधारित तुमचं डायरेक्टली इथे सिलेक्शन होईल. आता बघा सगळ्यात महत्वाचा आता विषय आपला अभ्यासाचा विषय. ओके. परीक्षा कशी होईल, परीक्षेचा पॅटर्न कसा असेल. परीक्षेचा पॅटर्न जो आहे 40-40चा पॅटर्न आहे. म्हणजे 40 प्रश्न 40 गुणांसाठी. सगळ्यात पहिलेची ते बघा 4 विषय आपल्याला बघायला मिळतात. सॉरी 5 विषय बघायला मिळतात. किती? 5 विषय. पहिला आहे इंग्रजी, दुसरा आहे तार्किक क्षमता म्हणजे आपलं लॉजिकल रिजनिंग, नंतर आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे आपलं जनरल अवेअरनेस आणि याच्यामध्ये हाऊसिंग फायनान्स या गोष्टी इथे असणार आहे सामान्य ज्ञानमध्ये, जनरल अवेअरनेस मध्ये. त्याच्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी संख्यात्मक क्षमता आणि सगळ्यात शेवटचं संगणक कौशल्य कॉम्प्युटर स्किल. याच्यावर सुद्धा तुमचे 40 प्रश्न असतील 40 गुणांसाठी. मित्रांनो हा तुमचा इथे बूस्टर ठरणार आहे. माझ्या याच्याप्रमाणे अंदाजाप्रमाणे हा जो कॉम्प्युटर स्किलचा सब्जेक्ट आहे, कॉम्प्युटर स्किलचा सब्जेक्ट तुमचा इथे बूस्टर ठरणार आहे. कारण का की तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये हे या गोष्टी शिकत असतात, या गोष्टी तुम्ही हाताळत असतात. त्याच्यामुळे या गोष्टी हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट तुम्हाला बूस्टर ठरणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स चांगले येऊ शकतात. आता हे जे आहेत वरचे 4 विषय, हे 4 विषय तर तुमच्या अभ्यासाचे आहे, पण हे डे टू डे लाईफ मधले आहे. ओके. असा किती मार्कांसाठी तुमचं पूर्ण पेपर होणार आहे, तर एकूण मार्क असतील 200. ओके. एकूण मार्क असतील 200. एकूण मार्क असतील 200 आणि प्रश्न असतील 200. याच्यासाठी वेळ किती मिळणार, याच्यासाठी वेळ मिळणार 2 तासाचा तुम्हाला. किती? 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे मित्रांनो. नंतर हे पास झालात की तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा आहे, इंटरव्ह्यू द्या लागणार आहे. नंतर बघा याच्यात महत्वाची बातमी आता याच्यामध्ये बघा नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. किती? 0.25. 0.25 ची नेगेटिव्ह मार्किंग येथे तुम्हाला मिळणार आहे. बघा महत्वाच्या तारखा आता बघू आपण. 16 एप्रिलला याचे ऑनलाईन अर्ज भरणं सुरू झाले. शेवटची तारीख आहे 30 एप्रिल. 16 एप्रिलला अर्ज भरणं सुरू झाले. शेवटची तारीख आहे 30 एप्रिल आणि परीक्षेच्या आधी 7 ते 10 दिवस, 7 ते 10 दिवसाच्या पहिले तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. जनरली आपल्याला माहिती आहे कोणतीही एक्झाम असेल, कोणतीही परीक्षा असेल, तुम्हाला 7 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला ते हॉल तिकीट तुमचे मिळून जातात. कोणतीही MPSC असो, कोणती सरळ सेवा असो, रेल्वे असो, या कोणत्याही भरत्या असल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला इकडे 7 ते 8 दिवसामध्ये ते मिळून जाते. आता परीक्षा कधी असेल सर? आमची परीक्षा कधी असेल? तर परीक्षा तुमची असेल जूनच्या पहिल्या आठवड्यात. त्यांनी सांगितलंय तिथे मेन्शन केलंय की जूनच्या पहिल्या आठवड्यात तुमची परीक्षा असेल. आता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ही लिंक आहे बघा LIChousing.com. LIChousing.com या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी कमेंटमध्ये
आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देतो कमेंटमध्ये, याच्यासाठी म्हणलो की ते इंस्टाग्रामला जर तुम्ही आपल्या व्हिडिओ खाली कमेंट केली तर तिथेही तुम्हाला ते लिंक डायरेक्टली मेसेजमध्ये येते. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा तुमचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, सिग्नेचर लागेल, डाव्या अंगठाचा तुमचा ठसा लागेल काळ्या किंवा निळ्या शाईमध्ये. त्याच्यानंतर डिक्लेरेशन लागेल, सेल्फ डिक्लेरेशन. हे 4 डॉक्युमेंट आहे आणि बाकी काही अदर डॉक्युमेंट सुद्धा तिथे आहेत, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर अजून मेसेज पाठवतो अगोदर, किंवा कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये टाकतो. ओके. नंतर आता बघा इथे ऑनलाईन अर्ज भरायची फीज किती आहे. ऑनलाईन अर्ज भरायची फीज किती आहे तर 800 रुपये फीज आहे. आता हे जीएसटी मला एकदा चेक करावं लागेल, ते जीएसटी आय थिंक चुकून आलंय, पण असू शकतं 18% जीएसटी. ओके. तर इथे तुम्हाला 800 रुपये फीज आहे. त्याच्यानंतर ओळखपत्र आणि बायोमेट्रिक हे जनरल आहे, याच्यामध्ये काही नाही. बघा आपण काय काय बघितलं आपण आता याच्या पूर्ण व्हिडिओमध्ये. एक शेवटचा एक बघू, शेवटचा पॉइंट आहे. थोडक्यात आपण काय बघितलं, पद आहे ज्युनियर असिस्टंट, 180 जागा आहे, 4,09,000 लाख रुपयापर्यंत तुम्हाला ॲन्युअल तुम्हाला पॅकेज मिळणार आहे. नंतर डेट्स काय आहे, अंतिम तारीख आहे फायनल 30 एप्रिल 2026. अर्ज भरण्याची शुल्क किती आहे, फीज 800 प्लस जीएसटी आहे. प्लस पात्रता काय आहे, 21 वर्ष वय पाहिजे, किमान 55 गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर. निवड प्रक्रिया कशी आहे, ऑनलाईन परीक्षा प्लस मुलाखत. ओके. परीक्षा किती मार्काची असणार आहे, 200 मार्काची इथे परीक्षा असणार आहे. ओके. आता तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण देतो. सोबत करिअर मित्रा या युट्यूब चॅनलला, करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलला, टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला 3 ठिकाणी आपलं मित्रांनो प्रेझेन्स आहे सोशल मीडियावर. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणारे हे 3 प्लॅटफॉर्म आहेत. आणि या 3 प्लॅटफॉर्मवर आपलं स्वतंत्र चॅनल आहे मित्रांनो, जिथं मी पर्सनली तुम्हाला गाईड करत असतो. आणि मी काही अशा डेली व्हिडिओ इथे टाकत असतो की जे तुमच्या कामाचे आहेत. वायफळ गप्पा मारणारे भरपूर चॅनल आहे, कॉमेडीवाले भरपूर चॅनल आहे, तुम्ही त्यांनाही सबस्क्राईब करा. पण तुमच्या स्वतःच्या करिअर बद्दल जर कोणते चॅनल गाईड करत असेल तर ते आहे करिअर मित्रा. या ठिकाणी तुम्हाला टू द पॉइंट तुमचं करिअरची जी माहिती आहे, करिअरसाठी जे महत्त्वाचं आहे तेच इथे मिळणार आहे. म्हणून या करिअर मित्राच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि तुमचं जर काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्या डाऊट्सला मी प्रत्येक गोष्टीवर तिथे तुम्हाला आन्सर देणार आहे आणि प्रत्येक गोष्टीचं तिथे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे की काय विषय आहे काय नाही. छोटा डाऊट असेल किंवा मोठा डाऊट असेल, प्रत्येक डाऊट्स तुमचे मला कमेंट्समध्ये सांगा. ओके. भेटूया पुढच्या अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप ट्रॅकिंग अँड कीप ग्रोईंग. थँक्यू.